नमस्कार. स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत सोलापूर पद्धतीनं केलेले मस्त चमचमीत असे खिमा उंडे. जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर ही जी रेसिपी आहे ती एकदा तरी नक्की करून बघा. पाव किलो मटण खिमा याकरता घेतलेला आहे. खिमा जो आहे तो एकदा स्वच्छ धुवून चाळणीमध्ये तो व्यवस्थित पूर्णपणे निथळून मग वापरायचा. आता याच्यामध्ये घातली छोटा अर्धा चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घातलं. त्यानंतर या ठिकाणी एक वाटण तयार करून घेतोय. त्याकरता एक गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या असतील. तसेच लसणापेक्षा थोडेसे कमी असे आल्याचे तुकडे घालायचे. भरपूरशी कोथिंबीर घातली आणि पाणी न घालता याचं असं वाटण तयार करून घेतलं. तयार केलेल्या वाटणापैकी एक मोठा चमचा वाटण खिम्यामध्ये घातलेलं आहे. उरलेलं वाटण आपण करीसाठी बाजूला ठेवतोय. त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली किंवा कोणताही चिकन मसाला, मटण मसाला, नॉनव्हेजचा मसाला खास तुमच्याकडे असेल तर तो याच्यामध्ये घालू शकता. सगळं छान एकसारखं मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ना ते आत्ता असं मिळून येणार नाही. तर मिळून येण्यासाठी काय करायचं, एकदा हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. थोडं थोडं मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि मिक्सरवर फक्त एकदा दोनदा फिरवून घ्यायचं. खूप जास्त वेळ एकसारखं फिरवायचं नाही आहे. हे बघा, हे जे मिश्रण आहे ते असं छान मिळून आलं आहे. याला काहीसा असा चिकटपणा असा येतो, ज्याच्यामुळं हे जे उंडे आहेत ते तेलामध्ये सुटणार नाहीत. त्याकरता एकदा आपण याला असं फिरवून घेतलं आहे. हे बघा, आता या मिश्रणाचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे घ्यायचे आणि हातानं वळून, हलक्या हातानं वळायचं. खूप जास्तही दाबून याला बसवायचं नाही आहे. हलक्या हातानं वळून याप्रमाणे याचा असा उंडा तयार करून घेतला. तेलाचा हात लावून असे एकसारख्या आकाराचे उंडे याप्रमाणे तयार करून घ्यायचे. 6-7 उंडे करून झाले की आपण लगेच हे शिजवायला ठेवणार आहोत. तर त्याकरता काय करायचं, पसरट अशा कुकरमध्ये थोडंसं जास्त 2 पळी तेल काढलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की तयार केलेले उंडे याच्यामध्ये सोडायचे. आता पुढचे उंडे जे आहेत ते करून होईपर्यंत आधीचे जे उंडे आहेत ते तेलावर काहीसे अर्धवट असे फ्राय होतात. हे बघा, एकदाला असं हलवून घेऊ. तुम्ही पाहू शकता हे जे उंडे आहेत तेलामधले हे असे सेट झालेले आहेत. आता वळलेले नवीन उंडे कुकरमध्ये सोडले. याच पद्धतीनं थोडे थोडे उंडे जे आहेत ते तयार करून कुकरमध्ये सोडायचे आहेत. आधीचे उंडे जे आहेत ते बाजूला सरकवून घ्या आणि तयार केलेले नवीन उंडे तेलामध्ये सोडायचे. हे बघा, याप्रमाणे सगळे उंडे जे आहेत ते करून झालेले आहेत. जेव्हा हे उंडे तेलावर परततो तेव्हा मटणाला देखील पाणी सुटतं आणि याच्यामध्ये हे असं बऱ्यापैकी पाणी शिल्लक आहे. पण जर का पाणी शिल्लक नसेल तर अगदी अर्धा कप पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता कुकरचं झाकण लावून मध्यम ते मंद आचेवर 2 शिट्टी घेऊन हे जे उंडे आहेत ते कुकरला शिजवून घ्यायचे. हे बघा, 2 शिट्टी झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडलं. तुम्ही पाहू शकता याला असं छान पाणी सुटलेलं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता उंडे जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत आणि याला असं पाणी सुटलेलं आहे. कुकरची शिट्टी घेतल्यामुळं मटण कच्चं राहायचा प्रश्न नाही, व्यवस्थित शिजलं जातं. त्यानंतर आता रश्श्यासाठी आपण अजून एक वाटण तयार करून घेतोय. तर अर्धा कप सुकं खोबऱ्याचे काप याप्रमाणे तेलावर छान लालसर ब्राऊन अशा रंगावर परतून घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यात काढले आणि हे असं बारीक असं फिरवून घ्यायचं. रश्श्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्यामध्ये या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. तसेच एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आत्ता तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण आहे. त्याचप्रमाणे उरलेली आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट आहे. आवडीनुसार घरगुती कांदा लसूण मसाला किंवा मटण मसाला याकरता वापरायचा आहे. तसेच रंगासाठी बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत. आता कढईमध्ये तेल गरम केलं. तेलावर कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, कांदा असा छान परतला की याच्यामध्ये हळद घातली. उरलेली आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान परतून घ्या. आणि आता याच्यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटोचा देखील कच्चेपणा जाईपर्यंत मिश्रणाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि मग याच्यामध्ये घालायचे सगळे मसाले. आवडीनुसार घरगुती मटण मसाला कांदा लसूण मसाला घातला. लाल तिखट घालायचं. खोबऱ्याचं वाटण घालून छान परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घातलं. कुकरला शिजवून घेतलेले उंडे याच्यामध्ये घालायचे. आता गरजेनुसार याच्यामध्ये गरम पाणी तुम्ही वाढवू शकता.
खूप जास्तही याला पातळ करायचं नाही आहे. हे बघा रश्श्यासोबत मिळून येईपर्यंत 5 मिनिटं याला शिजवून घेतलं आणि मस्त चमचमीत झणझणीत असे आपले मटण किमा उंडे जे आहेत ते तयार झालेले आहेत. नॉनव्हेज लवर असाल तर एकदा तरी हे मटण किमा उंडे नक्की करून बघा. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.